अशा ह्या गर्द झाडीत आपण आज आहोत छत्रपती संभाजीनगर येथे आपल्या जलशुद्धीकरण केंद्राच्या जवळ नक्षत्रवाडी। इथून हा देखावा, हे हौद आणि इथे आपल्या शहरासाठी नवीन पाण्याची योजना राबवली जात आहे। हे सर्व करताना वर्षानुवर्ष कितीतरी खोदकाम चालू होतं, तेव्हा ती कल्पना येत नव्हती, थोडं अस्पष्ट दिसत होतं। आज मात्र 2-2.5 वर्षाच्या कालावधीनंतर थोडं हे चित्र स्पष्ट दिसतंय। हौद तयार आहेत, बांधकाम चालू आहे। जुना वाल्मी गेटच्या मागे हे जलशुद्धीकरण आहे। इथे जवळपास 20 ते 22 वर्षापासून मी इथं वास्तव्याला असल्या कारणाने बऱ्यापैकी कर्मचारी सुद्धा संपर्कात होते। कधीतरी त्यांनी लावलेले आळूचे पानं घ्यायला मला यावं लागायचं। इकडे वसाहत नसल्या कारणाने भाजीपाल्याचा तुटवडा होता। जी भाजी उपलब्ध होती त्यात ते एक आळूची पानं जी यांच्या कर्मचाऱ्यांनी पाणी असल्या कारणाने मुबलक प्रमाणात लावलेली होती आणि ती आम्हाला मोफत मिळायची। आता हा सुंदर देखावा आहे नक्षत्रवाडीच्या जवळ मागच्या बाजूला असणाऱ्या डोंगराचा, आणि इथून हा रस्ता आहे आपल्याला पैठण रोडला जोडणारा। असं हे प्रचंड मोठं बांधकाम आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये चालू आहे आणि आपणही इकडे येऊ शकत नाही तसं, आणि बऱ्याच गोष्टी गुपित आहेत। त्याचं कारण असं आहे की कुणाचा हेतू काय असू शकतो सांगता येत नाही, म्हणून सुरक्षासुद्धा अगदी कडी केलेली आहे इथे। अशा ठिकाणी आज आपण आलेलो आहोत। हे सर्व सांगण्याचा हेतू असा की संध्याकाळी शुद्ध हवेसाठी बऱ्याच वेळेस असं वाटतं की डोंगरावर एक चक्कर झाली ना रोजची की पूर्ण मूड बदलतो, शरीरातले अणुरेणूसुद्धा बदलतात, पॉझिटिव्हिटी येते आणि नंतर एक नवीन चैतन्य येतं। हे व्यसन आम्ही स्वतःला जोडून घेतलं आहे। आमचे मित्र सर नागे सर हे चितेगाव शाळेत शारीरिक शिक्षक आहेत। त्यांचा उत्साह बघून माझ्याही अंगात स्फुरण चढतं आणि आम्ही दोघे असे संध्याकाळी मिळेल त्या वाटेला धरून आपल्या शरीराची हालचाल, व्यायाम आणि वॉकिंग करण्याचा, जास्तीत जास्त घाम निघेल अशा पद्धतीनं स्पीडमध्ये चालण्याचा प्रयत्न करतो। असं करायचं का? ही आहे नवीन बांधकाम झालेली आणि आपल्या छत्रपती संभाजीनगरला जलशुद्धीकरणातून दुप्पट संख्येने पाणी देणारी पाण्याची टाकी। त्याच्यावरती पुन्हा एक आहे जिथे पुन्हा बांधकाम चालू आहे।